I've been thinking about myself too. समुद्रस्पर्श रिसॉर्ट गणपतीपुळे मालगुंड येथे आम्ही इथं आलेलो आहोत. आज दिवाळी संपल्यानंतर भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी वेनिस सोसायटीमधील आम्ही 3 कुटुंब इथे फिरायला आलेलो आहोत. अतिशय सुंदर असं हे रिसॉर्ट, खूप सुंदर अशी नारळाची झाडं, समोर असलेले आमचे रूम्स, असं सुंदर सुखद हिरवं वातावरण. आणि हा इकडे समोर समुद्र, खूप छान वातावरण. हे अशी इथं खूप सारी झाडं लावली आहेत त्यांनी. ही शोची खूप सारी जास्वंदाची झाडं. एंट्री पॉइंट. आलो स्वरा. खूपच छान झाडं लावली. मला आवडलेलं सगळ्यात जास्त जास्वंदाचं झाड हे गुलाबी जास्वंद, फार छान. ही स्वरा. सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. आज आम्ही आमचा दुसरा दिवस सुरू केला आणि आजचा दिवस होता तो म्हणजे आमच्या मुलांसाठी. आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आज 2 ठिकाणं पाहिली. पहिलं म्हणजे मॅजिक गार्डन आणि दुसरं म्हणजे प्राचीन कोकण. दोन्ही जागा या मुलांसाठी खूप सारा आनंद देणाऱ्या आणि भरपूर माहिती देणाऱ्या होत्या.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात ही आरेवारीचा विस्तीर्ण असा हा समुद्रकिनारा पाहण्यापासून झाली आणि आज आम्ही बरेच पॉईंट्स कवर केले. तर आपण पाहूयात पुढे आम्ही काय काय कवर केलं ते. हॅलो, आम्ही आता सगळे पूर्णगडला आलेलो आहोत. पूर्णगड गणपतीपुळ्यापासून एक 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आता आम्ही गडामध्ये एंट्री करणार आहोत. आयुष्यात पहिल्यांदा दरवाजा उघडायला मिळणार आहे मला. हे असे वरती खूप पूर्वीचा दरवाजा असणार आहे. हत्तीने दरवाजा तोडू नये म्हणून असलेले समोर वरतले असे गज आपण आपल्या हाताने पहिल्यांदा दरवाजा उघडणार आहे. फर्स्ट टाइम एव्हर. असा सुंदर समुद्र आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्या समोरच असं छान रेस्टॉरंट जर मिळालं तिथं तुम्हाला फक्त जाऊन मच्छी खायची आहे. कसं वाटेल तुम्हाला? तर आम्ही साई अंश म्हणून हॉटेल आहे कशेलीच्या जवळ, तिथे जेवायला आलो होतो. तर ही समोर जे आपल्या व्हिडिओने मंडळी दिसत आहेत त्यांनी आम्हाला अप्रतिम जेवण खायला घातलेले. खूप सुंदर, खूप ताजं जेवण आणि कमीत कमी वेळामध्ये जर कुठं मिळालं असेल तर आम्हाला या हॉटेलमध्ये मिळालेलं आहे. आम्ही याला 5 स्टार रेटिंग पण दिलेली आहे आणि अतिशय सुंदर जेवण. कसं होतं ज्योती जेवण? काय जास्त सगळ्यात जास्त काय आवडलं तुला त्यात? सर्व्हिस पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली. आणि गरमागरम जेवण आणि स्वाद एकदम मस्त. खूप छान, खूप छान. धन्यवाद, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. एक पाण्याची बॉटल द्या ना. श्रीदेव कणकादित्य मंदिर कशेली आपल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर आपल्या भारतातल्या फक्त काही मोजक्याच मंदिरांपैकी एक हे एक सूर्य मंदिर आणि भारतातलं एकमेव पूर्ण आकृती मूर्ती असलेलं सूर्य मंदिर. आपण आहोत कशेलीमध्ये. अतिशय सुंदर असा परिसर याचा. आणि आता मला सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे देवगळी बीच कशेली. महाराष्ट्रात आणि भारतात पाहिलेल्या काही उत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे हा कशेलीचा किनारा. डोळ्यांनी जे पाहिलं ना ते शब्दात मांडणे अशक्य आहे मला. तुम्हीच पहा.
ट्रिपचा शेवटसुद्धा आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनानेच केला. गणपतीपोळ्यापासून जवळच जयविनायक टेम्पल आहे, त्याचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या ट्रिपचा हा सुखद असा एंड केलेला आहे. बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. बाय बाय.